या ठिकाणी जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो. या ठिकाणी आम्ही जी पत्रकार परिषद भरवलेली आहे त्याचा मूळ उद्देश असा आहे की डॉक्टर अनुप भोकरे व मी राम भोकरे त्यांचा प्रतिनिधी म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आजपर्यंतही झटत राहिलो, यापुढेही आम्ही कार्य करत राहणार आणि नागरिकांच्या समस्या पूर्णतः मिटवणार. यासाठी आम्ही आपल्यापुढे काही आव्हान करू इच्छितो की जुनाकवठा भागामध्ये काही दिवसापूर्वी अजिंठा बुद्ध विहार या बौद्ध विहाराचं काम भूमिपूजन झाले. त्याचं कामही 1.5 कोटी रुपयापर्यंत गेलं. लोकार्पण सोहळ्याच्या अगोदरच तो उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळे ते झुकत आलेलं आहे. प्रभागाच्या अनेक समस्या अशा आहेत की आपण रविनगर पासून जर पाहिलं तर मामा चौकापर्यंत बरेचशा शाळा, मंगल कार्यालय आणि विविध असे मोठे जमाव होणारे असे काही मोठे मोठे दुकान वगैरे आहेत. पण येत असताना एक त्या मधला जो रस्ता आहे तो खूप लहान आहे आणि तो अपघाताचा एक भाग ठरलेला आहे. अजिंठा बौद्ध विहारापासून आपण मामा चौकापर्यंत, त्याच्यानंतर म्हाडा कॉलनीमध्ये आज 30 वर्षापासून जी वस्ती आहे, म्हाडा कॉलनीमध्ये असेल, कोचीनगर मध्ये असेल, ड्रेनेजचा खूप मोठा असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आपण जर भीमवाडी पाहिली तर भीमवाडीच्या नागरिकांना आजपर्यंत पाण्याची समस्या रोडच्या पलीकडून जाऊन भरावी लागत आहे. अशा या प्रभागातल्या आम्ही अडचणी पाहून, जसं की दादा म्हणले की पाटबंधारे विभागाने डॅम या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांच्या घरच्यांना जे नोटिसा पाठवलेल्या आहेत की खाली करा म्हणून, अशा विविध समस्या आम्ही विचारात घेऊन आम्ही नागरिकांशी चर्चा करून आम्हाला हे फॉर्म ठेवावा का असं विचारल्यानंतर आम्हाला सर्व नागरिकांनी पाठिंबा दिला की बाबा हा, हे फॉर्म ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले. तरी मी सर्व प्रभागातील मतदारांना विनंती करतो की आम्हाला अपक्ष उमेदवार अनुप भोकरे, मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपणास विनंती करतो, सफरचंद या निशाणीवरती आपण आपले बहुमत देऊन आम्हाला निवडून द्यावे व आम्हाला एक संधी द्यावी सेवा करण्याची. गेल्या अनेक भागामधल्या भरपूर समस्या आहेत, जे की पाण्याची असेल, स्वच्छ पिण्याचे पाणी असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, जे की एखाद्या प्रतिनिधीनं, नगरसेवकानं करायला पाहिजे होतं. बऱ्याच ठिकाणी जे कामं काही रखडलेले आहेत ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. त्यामध्ये नागरिकांच्या ज्या काही समस्या आमच्या पुढे आल्या, जसं की नवीन कवठा येथील पाण्याची समस्या होती, महानगरपालिकेपुढे 2 दिवसाचं उपोषण करण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही सर्व महामानवाच्या जयंत्या दरवर्षी राबवतो आणि राबवणारच. त्यानंतर आम्ही सर्व महामानवांच्या जयंत्या करत करत रक्तदान शिबिर असेल, सर्व नागरिकांना जशा पद्धतीने अडचणीत आम्हाला जाता येईल त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मायबाप जनतेला मी विनंती करतोय की मला आणखी संधी द्यावी, आपण सेवा करण्याची संधी द्यावी. नमस्कार, मी जयराम रेशमाजी, तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष. आज आमचे मित्र राम किशोरराव भोकरे, उमेदवार प्रतिनिधी डॉक्टर अनुप मुरलीधरराव भोकरे यांना प्रहार जनशक्ती पक्षाचा आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत. आम्ही संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या परवानगीनुसार व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख यांच्या परवानगीनुसार आम्ही पूर्णपणे जाहीर पाठिंबा रामभाऊ भोकरे यांना जाहीर करत आहोत. आणि या अनुषंगाने मी सांगू इच्छित आहे की बच्चूभाऊंनी जो कामं केलेले आहेत, अनाथासाठी, दिव्यांगासाठी, विधवासाठी, बेरोजगार शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी आतापर्यंत जे उपोषण चालवले, शेतकरी कर्जमाफीसाठी जे आतापर्यंत चांगल्या प्रकारची भूमिका घेतली, आणि आमचे जे प्रतिनिधी आहेत ते अपक्ष उमेदवार आम्ही यांच्यामुळे पाठिंबा देत आहोत की सगळे जण पक्षाच्या मागे लागलेले आहेत, सगळे पक्ष धनशक्तीच्या मागे लागलेले आहेत. पण आमच्या बच्चूभाऊची ती प्रेरणा आहे की प्रत्येकाला मदत करणे आणि त्यांचं जीवनमान कसं उंचावण्यात येईल
त्या पद्धतीने रामभाऊचं काम असल्यामुळं त्यांच्या कार्याला आमचा उत्तम प्रतिसाद आहे आणि आम्ही त्यामुळं जाहीर पाठिंबा त्यांना जाहीर करतो आणि मतदारांना मी सांगू इच्छितो, या प्रभागातील जेवढे दिव्यांग असतील, अनाथ असतील, विधवा असतील, बेरोजगार असतील, शेतकरी, शेतमजूर त्यांच्या ज्याही काही अडचणी बच्चूभाऊ सोडवतात त्याचप्रमाणे रामभाऊ पण सोडवतील, या उद्देशाने मी त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो. नमस्कार, मी डॉक्टर अनुप मुरलीधरराव भोकरे, प्रभाग क्रमांक 19 अनुसूचित जाती या प्रभागातून आपल्यासमोर अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. काही कारणास्तव मला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, तरी पण मी आणि माझे बंधू राम भोकरे आम्हा बंधूंच्या मनामध्ये जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही इथे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे. प्रभागामध्ये फिरत असताना मला अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की ज्यामध्ये अनेक वर्षापासून प्रभागामध्ये विकसित कामे रखडलेली दिसून आलेली आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याकडे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असो किंवा मग रस्त्यावरील पथदिव्यांचा प्रॉब्लेम असो, रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न असो आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, या सर्व प्रश्न आणि या व्यतिरिक्त अनेक प्रश्नांना आपल्या जनतेला सामोरे जावे लागत आहे. तरी मी जनतेला एक सांगू इच्छितो की त्यांनी जर आम्हाला एकदा संधी दिली तर आम्ही या रखडलेल्या कामाला चालना देऊ आणि प्रभागाचा विकास करू. आणि शेवटी मी एकच जनतेला सांगू इच्छितो की येत्या 15 तारखेला सफरचंद या निशाणी समोरील बटन दाबून आम्हा भोकरे बंधूंना विजयी करा. लोकांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मित्राला प्रचंड मताने विजयी करावं. आजपर्यंत माझा मित्र सर्व धर्म समावेशक कार्यक्रमामध्ये भाग घेतला, सर्वांचे कार्यक्रम उत्साहाने साजरे केलेत. ना जात नाही, पात नाही, काहीच पाहिलं नाही. एक मला त्याच्यावर एक कडवं आठवत आहे तुकडोजी महाराजांचं, गुणधर्म दुनिया में बड़े हर जीव से कर्तव्य हो, गुणधर्म दुनिया में बड़े हर जीव से कर्तव्य हो, गंभीर हो सबका हृदय सच ज्ञान का वक्तव्य हो, यह दूर हो सब भावना कोई नीच है अस्पृश्य है, हम भी नहीं इस देह से पर तत्व से सब एक है. सर्वांना विनंती आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे की सर्वांच्या जाती धर्मातल्या कार्यक्रमामध्ये हिरविरे भाग घेणार माझा मित्र आणि माझ्या मित्राला प्रचंड मताने विजयी करावं. निशाणे आहे सफरचंद. धन्यवाद. एक नगरसेवक आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे, एक नागरिक आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे यांचे बंधू डॉक्टर अनुप भोकरे हे अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक 19 अ मधून उमेदवार आहेत. सर्व जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छितो की माझे मित्र राम भोकरे यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये, आपल्या कवठा नगरीमध्ये व कवठा वसरणी असर्जन या प्रभागामध्ये राम भोकरे यांचं सतत सामाजिक कार्य असतं. तर त्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जसं की रक्तदान शिबिर असेल, 26 जानेवारी 15 ऑगस्ट अशा वेळी रक्तदान शिबिर असेल, लोकांना राशन कार्ड वाटप असेल, लोकांना राशन कार्ड काढून देणं असेल किंवा त्याचबरोबर लोकांना आयुष्यमान कार्ड असेल, अशा शासकीय ज्या काही योजना असतात त्या योजनाच्या माध्यमातून सर्व जनतेला, गोरगरीब जनतेला कसा उपयोग होईल आणि त्यांना त्या योजनेचा लाभ कसा मिळवता येईल यासाठी सतत कार्य करणारे माझे मित्र राम भोकरे यांचे छोटे बंधू डॉक्टर अनुप भोकरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि अतिशय आम्हाला प्रचार करत असताना प्रभागाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील व सर्व कोणत्याही पक्षाचे नेते असतील किंवा कोणी असतील तर त्यांचा अतिशय सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि निश्चितच यावेळेस आमचे उमेदवार अनुप भोकरे आणि राम भोकरे यांचा विजय होणार आहे ही मी सर्व जनतेला सांगू इच्छितो. आणि सर्वांनी येणाऱ्या 15 तारखेला अपक्ष उमेदवार डॉक्टर अनुप भोकरे यांची निशाणी सफरचंद या पुढील 10 नंबरचं बटन दाबून त्यांना विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो.